गुड मॉर्निंग. आजच्या दिवसाची सुरुवात झाली आहे या सुंदर अशा सूर्योदयाने. थोडासा क्वालिटी टाईम स्पेंड करून म्हटलं चला खाली जाऊयात. पण त्यापूर्वी तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला हा सनराईज कसा वाटतोय. तर आता नाश्त्यासाठी काहीतरी स्पेशल बनवायचं म्हटलं चला आज सँडविच बनवून घेऊया. बरेच दिवस झालं बनवलेलं नाही आहे. नाश्ता वगैरे झाला, आहोंसाठी टिफिन बनवायची वेळ आली. आता टिफिनमध्ये नेहमी काय भाज्या करायच्या म्हटलं जाऊ द्या आजच्या दिवस बनवूया वांग्याची भाजी, उद्या काहीतरी आहोंच्या आवडीचं बनवतील. मग आता आई बाबा तर सँडविच काही खाणार नाहीत, मग त्यांच्यासाठी त्याच आलूच्या मसाल्याचा पराठा बनवायचा ठरवला. आता खूप जणांचं असं म्हणणं आहे की पराठ्यांमध्ये भरपूर स्टफिंग टाकली की पराठे फुटतात. आता तुम्ही मी जी पद्धत व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करून बघा, तुमचा पराठा अजिबात नाही फुटणार. तशी फिलिंग टाकून छान असा मोठा पराठा लाटून घ्यायचा आणि खरपूस होईपर्यंत तेल लावून छान भाजून घ्यायचा. जेव्हा आपण अशा पद्धतीने करतो तर त्याच्या छान 2 लेयर्स पडतात आणि मध्ये भरपूर अशी स्टफिंग आपल्याला दिसते. आता 2 दिवसापूर्वीच पृथ्वीचा बड्डे झाला. बड्डे वगैरे सगळं झालं, पण गिफ्टचं अनबॉक्सिंग मात्र राहिलं. मग आता ह्याचे वेध आमच्या पृथ्वीला 2 दिवसापासून लागलेले. मग करून दिलं त्याचं एकदाचं गिफ्टचं अनबॉक्सिंग. 4 वाजले, म्हटलं थोडीशी हेअर केअर करून घ्यावी. आज हेअर वॉश केलता. माझं असं आहे की मी केसांना तेल नाही लावलं तर माझे केस एकदम जंगलच बनून जातात. व्यवस्थित काळजी नाही घेतली तर मग माझं काही खरं नाही केसांचं. म्हणून मग छान तेल लावून घेतलं, एकदम छान विंचरलं आणि छान मालिश करून घेतली. संध्याकाळची सगळी कामे आवरायला घेतली, कपड्यांच्या घड्या वगैरे घालून घेतल्या आणि सर्वांसाठी चहा बनवला. आता आज आहे नाईट शिफ्ट, त्यामुळे आईंनी पटकन भाकरी बनवून घेतल्या आणि मला सांगितलं तू भाजी आणि भात बनवून घे. मग आज बनवायची होती करडीची भाजी. असं करून मी भात आणि भाजी सर्व एक करून बनवून घेतलं. तर माझा हा दिवस आजचा कसा होता, तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय.